वेलकम टू न्यू ब्लॉग। हा ब्लॉग हरतालिका व्रत आणि गणपती डेकोरेशनवर असणार आहे, तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा। हरतालिका व्रतसाठी लागणारे साहित्य म्हणजे पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी वाळू आणि झाडांची पाने लागती। तर फ्रेंड्ससोबत जाऊन जंगलामध्ये जाऊन ही झाडांची पाने एकत्रित केली आणि नदी काढून वाळू पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी घेतलेली आहे। अशा प्रकारे आम्ही हरतालिके व्रताची तयारी केलेली आहे। तुम्ही बघितलं असाल व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जंगलामध्ये जाऊन हरतालिके व्रताची तयारी केलेली आहे। आणि हे पाटावर वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे आणि आपण जे काल झाडांचे पत्ते तोडून आणलेले होते ते यावर वाहणार आहेत। म्हणजे ही पूजा हरतालिकेची जी पार्थिव शिवलिंग असते वाळूची, ते पूर्ण झाडांचे पानं फुलं याचीच पूजा असते हरतालिके व्रताची। तर अशा प्रकारे मी हरतालिके व्रताची पूजा केलेली आहे। हरतालिके व्रतेनंतर दुसऱ्या दिवशी गणेशाचं आगमन होणार आहे। त्यासाठी गणपती डेकोरेशनसाठी जी खरेदी केली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते आणि मी गणपती डेकोरेशन कोणत्या पद्धतीने करते हे तुमच्यासोबत शेअर करते। मी जे हे व्हिडिओच्या माध्यमातून हे जे दिसत असेल हे गणपतीचं जे मखर आहे ते पोथ्यांच्या काड्यांपासून बनवलेलं आहे। त्यावर पडदे टाकून त्याचं सुंदर असं डेकोरेशन तयार करणार आहे, फुलांनी सजावट करणार आहे आणि माझी गणपतीची तयारी अशा प्रकारे चालू आहे। हे डेकोरेशन आणखीन बनवायचं राहिलेलं आहे। जेव्हा हे डेकोरेशन पूर्ण होईल आणि उद्या गणेश पूजा आणि हे राहिलेलं डेकोरेशन मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।